या ठिकाणी मी भगवान बाप्पू खारतोडे निरगुडे या गावीमध्ये उपोषण धरलं आहे। उपोषण आहे की बाबा पहिला जो मुद्दा आहे माझा उपोषणाचा की खडकवासला सिंचन प्रकल्प जे आहे त्यामधल्या चाऱ्या वितरिका 41 पासून 60 पर्यंत दुरुस्ती करण्यात यावी। या दुरुस्तीला खडकवासला सिंचन प्रकल्प जे काही इंदापूर आहे तिथे मी उपोषण धरलं होतं ते मान्य झालं आणि त्याच्यामध्ये 51 कोटी 85 लाख रुपये दुरुस्तीला दिलेत। ही मागणी माझी मान्य झाली। दुसरी जी मागणी आहे खरीप हंगामामध्ये 2 हप्ते जे बाजरीचा जो पीक विमा आहे ते 2 हप्ते भेटावं, ज्वारीचा पीक विमा भेटावा। आज शासनाने दुष्काळ निधी जाहीर केला या, म्हणजे इंदापूर तालुका दुष्काळामध्ये घेतला या, मग ज्वारीचा पीक विमा का भेटू नये आपल्याला? जर तालुका दुष्काळामध्ये असेल तर ज्वारीचा पीक विमा भेटलाच पाहिजे। त्यासाठी उपोषणाला आपण बसलो आहे। त्याचप्रमाणे जी काही विमा कंपनी आहे ती विमा कंपनी आपल्या गावामध्ये आलीच नाही, परंतु ती विमा कंपनीने तिथंच ऑफिसमध्ये बसून अहवाल दिला की ह्या गावामध्ये पीक नाही। म्हणजे विमा कंपनीचं काम आहे की प्रत्यक्ष गावात यायचं, पाहणी करायचं, मग अहवाल द्यायचा। आमच्या निरगुडे गावामध्ये विमा कंपनीची लोक आलती, आमचे पत्रकार दादा विराजराजे भोसले ती असतील, त्याचप्रमाणे यशवंत केकान हे आले इथं। त्यांनी ती विमा कंपनीच्या लोकांना सांगितलं की तुम्ही काय करताय? ती म्हणे पीक पाणीला आम्ही आलोय। कधी? ज्वारी एवढी आली हो, म्हणजे बाजरीचं पीक पाणी ज्वारी बघतात। अशी पीक विमा कंपनी एवढी त्रास शेतकऱ्याला देते या। तिसरा जो मुद्दा आहे दुष्काळ निधीपासून वंचित जे शेतकरी आहेत आपले, म्हणजे तुम्ही सगळे शेतकरी, हे फॉर्म जेवढे आहेत इथं 2,500 फॉर्म आहेत, पण तिथं असा विषय आहे की एवढेच नाही, आज इंदापूर तालुक्यामध्ये फक्त 18,961 लोकांना पैसे भेटलेत। म्हणजे काय एवढे शेतकरी आहेत का? आज जवळजवळ 50,000च्या वर शेतकरी आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये आहेत, म्हणजे 30,000 शेतकरी आपले अजून वंचित आहेत। आम्ही काय केलं या आकडेवारी मागवली या कुठं इंदापूरच्या तहसीलदारला की आमच्या अख्ख्या इंदापूर तालुक्यामध्ये शेतकरी किती आहे तो आम्हाला अहवाल द्या, आणि दुष्काळ निधी भेटलाय किती तो अहवाल द्या। तो अहवाल आपल्या प्रांत साहेबांनी दिलेला आहे, त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिले आहे त्या अहवालामध्ये की 18,961 लोकांना 24 कोटी 18 लाख रुपये वाटलेलं आहेत। आपल्याला आलं किती? 34 कोटी, म्हणजे शिल्लक किती? 9 कोटी 82 लाख रुपये शिल्लक आहेत आपल्याकडे, आणि तरी सुद्धा हे वाटत नाही। आज आपण या ठिकाणी मी जे उपोषण धरलं आहे ते 9 कोटी 82 लाख माघारी जाऊन देऊ नका, आमचे जे शेतकरी आहे राहिलेले आहेत त्यांना द्या, म्हणून मी उपोषण धरलं या। नंतर चौथा मुद्दा आहे KYC करूनही पैसे आले नाहीत। म्हणजे काही लोकांना पीक पाणी आहे, शासनाने काय केलंय ज्याचं पीक पाणी आहे त्यांनाच पैसे काय केले त्यांनी दिलेत, परंतु त्यांचेही पैसे अजून खात्यावर आले नाहीत। असं कितीतरी लोक आहेत त्या गावामध्ये, ह्या निरगुडे गावामध्येच भरपूर लोक आहेत, तालुक्यामध्ये खूप लोक येतं। ह्यांनी काय म्हणतात DBT पोर्टलद्वारे 24 कोटी 18 लाख रुपये वाटलेत, पण खात्यावर अजून आलेलं नाही। सकाळीच आम्ही फोन केलता इथं, जे काही साहेब आहेत आपल्या इंदापूरचे त्यांना फोन केलता, नायब तहसीलदारला फोन केलता की पैसे कधी येणार, काहीतरी अडचणीत म्हणून ते सांगतात पैसे येतात। कधी अडचणी सोडवायच्या आहेत? आज पेरणीचा दिवस येतं, ह्या दिवसामध्ये पैसे भेटणार नाही, आपलं कधी भेटणार मग पैसे? म्हणून हे उपोषण धरलेलं आहे। मग KYC करूनही जर पैसे मिळत नसतील तर किती खेदाची गोष्ट आहे। आज मला सांगा तुम्हाला पीक पाणी लावता येतं का मोबाईलवरती? तुमचं नाव काय या त्यांचं सांगा तिकडे, गाव बेलवाडी। तुम्हाला पीक पाणी लावता येतं का? नाही ना। हा तुमचं नाव सांगा, गाव तुम्हाला पीक पाणी लावता येतं का? नाही। तुमचं नाव काय या? आबासो विठोबा वनवे। तुम्हाला मोबाईल मध्ये पीक पाणी लावता येतं का? तुमचा मोबाईल कसला या? दाखवा त्यांना मोबाईल। अशी म्हणजे तुमचं नाव सांगा। नंदकुमार यांना सुद्धा पीक पाणी लावता येत नाही। ह्यांचं नाव सांगा। मोहनराव लाला सुखाजळे। तुम्हाला पीक पाणी लावता येतं का? म्हणजे असे कितीतरी शेतकरी आहेत की त्यांना पीक पाणी लावता येत नाही, म्हणून त्यांना पैसे आले नाहीत। बघा बरं का, आज बारामती तालुका सरसकट दुष्काळामध्ये घेतला यांनी, सगळ्यांना पैसे सोडल्यात दुष्काळ निधीचं। दौंड तालुक्यामध्ये सरसकट पैसे सोडल्यात, करमाळ्याला सरसकट सोडल्यात, नातेपुत्याला सरसकट सोडल्यात, सोलापूरला सरसकट आहे, मग इंदापूर वाढ आहे का? आज उपोषणाला बसलो आहे हे माझं मुद्दा साहेब। याच्यामध्ये नंतरचा मुद्दा आमचा आहे पिके जळून गेल्यामुळे वीज बिल माफी करण्यात यावी। रानामध्ये आमचं पिकच जळाले, शासनाने दुष्काळ तालुका जाहीर केलाय, मग वीज बिल भरायचं कुठलं? आज मोटरा बंद आहेत आपल्या, उन्हाळ्यामध्ये मोटरा बंद होत्या का नव्हत्या? 2 टन बी ऊस कोणाचा गेलं नाही, मग वीज बिल भरायचं कुठलं? आज या जे आपलं सरकार आहे या सरकारने उद्योजकांची कर्जमाफी केली या। आज उद्योजकांची कर्जमाफी होती या, मग शेतकऱ्यांची का नको? आपल्या पिकच जळल्यात म्हणून करा म्हणतोय आम्ही।
आज आज मंडळीचं डोरलं घाण ठेवून आम्ही पैसे आणतोय आणि पेरणी करतोय. आज पेरणी महत्वाची या. आपण जर पेरणी थांबवली तर अन्नाने पिकल का? नंतर दुसरा मुद्दा आहे बघा, वीज बिल माफ करण्यात यावं, पिके जळून गेल्यामुळे कर्जमाफी करण्यात यावी, शेतकऱ्यांना बी बियाणं व खतं मोफत देण्यात यावं, खरंच मोफत देण्यात यावं. आम्ही आज जो जीएसटी आहे औषधावरती, इतका जीएसटी आहे की शेतकऱ्यांना कंबरड मोडते. रासायनिक खतावर सुद्धा जीएसटी नाकारलाय. इतका आपल्यावर वाईट वेळ आहे. आज हे लाकडी गावचे शेतकरी, तर हे बेलवाडी गाव शेतकरी, तुमचं गाव कुठलं? निरगुडेच या. नंतर तुम्ही नाव सांगा. तुम्हाला पीक पण लावता येतं का? इतकी म्हणून भगवान बापू खारतोडे यांनी 26 तारखेला उपोषण धरलं आहे. जर इथे न्याय नाही भेटला तर आम्ही जिथं अधिवेशन सुरू आहे इथं उपोषणाला दोघ आहेत बघा, चक्री उपोषण आहे या. मी भगवान बापू खारतोडे आणि पूनम भगवान खारतोडे. तिथं पूनम भगवान खारतोडे थांबतील, मी अधिवेशनात तिथं उपोषण जाणार आहे तिथं. आज शासनाने आमची दखल घ्यावी एवढीच आमची विनंती आहे. तुमचं काय मत आहे या? दखल घ्यावी का नको? दखल घेतली पाहिजे. तत्काळ